शिवमंदिरात नंदीच्या कानात हे 3 शब्द बोलावे. लोक म्हणतात की नंदीच्या कानामध्ये बोलावे की नाही, हे शिवपुराणामध्ये लिहिलेले आहेत. शिवपुराणामध्ये जे उपाय सांगितले जातात, काळे मिरीचे तांदूळ अर्पण करण्याचे, धतुऱ्याचे काय महत्त्व आहे, शमीपत्राचे काय महत्त्व आहे, बेलपत्राचे काय महत्त्व आहे, हे जेवढेही गोष्टी सांगितल्या जातात ह्या सर्व पुराणा अंतर्गत सांगितल्या जातात. दुनियाभरातील लोक याला तोटका बोलू दे किंवा टोना बोलू दे, पण पुराणांपेक्षा काही नाही. जर आपल्याला बोलले आहे की नंदीच्या कानामध्ये बोलून भगवान शंकरापर्यंत आपल्या मनातील गोष्ट पोहोचेल, हे का म्हटले जाते, हे बी शिवपुराणात लिहिलेले आहे. जलंधर चरित्रामध्ये नंदीच्या कानामध्ये बोलल्याने काय होते, कोणी आपल्याला बोलत असेल तर हे जलंधर चरित्र सांगत आहे. माता पार्वतीच्या हस्तकमल पकडून जलंधर घेऊन जात आहे. वृंदाचा पती घेऊन जात आहे. वृंदा तर भगवान भक्तीमध्ये लीन राहत होती, तर जलंधराला नारायणाची सगळ्यात जास्त तकलीफ होती, ईर्ष्या होती. पण तो शिवांपाशी आला, नंदीसमोर बसलेला होता. गणेशाला माहीत पडले, कार्तिकेयालाही माहीत पडले, माता पार्वतीचे हस्तकमल जलंधराने पकडून घेऊन चालला आहे. गणेशाला क्रोध आला आणि गणेश महाराज आले आणि भगवान शिवांना जागे करायला लागले. पिताजी 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 उठा, जागे व्हा, पिताला जागे करत आहे. भगवान शंकर उठले नाही. काय करावे हे कळत नव्हते. जलंधरपाशी एवढे बळ होते की पित्याच्या आज्ञेशिवाय त्याला मारू शकत नव्हते. माताने आज्ञा केली होती तर कार्तिकेयनी तारकासुराला मारले होते. भगवान शिवाची आज्ञा नाही तर आपण याला कसे मारावे, काय करावे, सगळे गणेशांनी पाहिले. भगवान शंकरांची खूप प्रार्थना केली, तेव्हा शेवटी गणेशांनी तर सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की नंदीच्या कानामध्ये सांगितल्याने काय होते. तर शेवटी गणेशाने विचार केला की कोणाला सांगू, भगवान शंकर तपामध्ये आहे, मी कोणाला सांगू. भगवान शंकरांना बोलून बोलून थकून गेले, पण ते जागे होत नव्हते. तर मी कोणाला सांगू ही गोष्ट. विनायक गेले आणि सरळ नंदीच्या कानामध्ये, नंदी पण तपामध्ये होते. भगवान शंकराकडे मुख करून विनायकाने नंदीच्या कानामध्ये जाऊन सांगितले की नंदीश्वर, माताचा हात पकडून जलंधर घेऊन जात आहे, पिताची तपामध्ये लीन आहे, कृपा करा. केवळ नंदीच्या कानामध्ये सांगितले आणि गणेशजी दूर झाले आणि भगवान शंकरांनी नेत्र उघडले. लोक बोलतात की नंदीच्या कानामध्ये सांगितल्याने काय होते, नंदीपाशी बोलल्याने काय होते, नंदीपाशी बसून भगवान शंकरांचे स्मरण केल्याने काय होते, दर्शन केल्याने काय होते. त्यांनी समजून घ्यावे की नंदी तपामध्ये लीन होते, भगवान शिवही तपामध्ये होते. विनायकांनी नंदीच्या कानामध्ये जाऊन सांगितले आणि नंदीचे नेत्र उघडले नाही, पण भगवान शंकरांचे नेत्र उघडले. नंदीच्या हृदयामध्ये शिव होते, तर नंदीच्या कानामध्ये बोलले आणि भगवान शंकरांपर्यंत ती गोष्ट पोहोचली. ते सूत्र बांधलेले होते, मनाने बांधलेले होते. भगवान शिवांचे नेत्र उघडताच ते जलंधर पाशी पोहोचले आणि त्यांनी माता पार्वतीचे हस्तकमल सोडवले. आपल्याला फक्त नंदीला प्रेमाने सांगायचे आहे की नंदीश्वर, हे माझे बाबा रोज शिवांना घेऊन भ्रमण करायला निघतात. खूप दुःख आहे, आपण माझ्या दुःखाला मिटवण्यासाठी माझ्या दरवाजावर का येत नाही. नंदीश्वराला सांगितले. भगवान शिवांपर्यंत ही गोष्ट पोहोचली जाते. भगवान शंकरांचे नेत्र आपल्यासाठी उघडून जातील आणि महादेव आपल्या इथे येऊन उभे राहतील. जिंदगीमध्ये खूप दुःखी असेल, तकलीफ असेल, आपण एक लोटा जल महादेवाला अर्पण करायला जाशाल तर 2 क्षणासाठी मंदिरामध्ये नंदीपाशी 2 क्षणासाठी बसावे आणि महादेवाला निहाळत राहावे. आपल्या मनातील गोष्ट नाही बी सांगितली तरीही नंदीपाशी बसले, त्यानंतर मात्र बसले तर ते तुमच्या मनातील गोष्ट समजून जातील. तकलीफ वाढली असेल, औषध खावी लागत असेल, डॉक्टरांना दाखवावे, पण एकदा भगवान शिवांना जल अर्पण करावे. ते जल घेऊन थोडेसे घरी यावे. जात्या वेळेस 2 क्षणासाठी नंदीपाशी बसावे. काही सांगायचेही नसेल, फक्त एकदा त्यांच्यापाशी बसावे आणि हृदयापासून महादेवाला जे काही बोलायचे आहे ते बोलावे किंवा मनामध्ये स्मरण केले तर नंदी
ऐकून महादेवाला सांगून देतील. दुनियातील सर्वात जास्त करणारे, समाधीमध्ये लागणारे, साधना करणारे, व्रत करणारे, उपवास करणारे, तपसाधनामध्ये लीन होणारे कोणी असेल तर नंदीश्वर आहे, जे भगवान शिवांसमोर बसून तप करत असतात. नंदीच्या कानामध्ये बोलण्याचे ही एक पद्धत आहे. बेलपत्राची जी दांडी राहते, बेलपत्राचे जे 3 पानं असतात, त्या 3 पानांच्या मध्ये जी दांडी असते, जेव्हा आपण देवादिदेव महादेवांना एखादी गोष्ट सांगणार असतो की बाबा खूप दुःखी आहेत, खूप तकलीफमध्ये चालू आहे, किंवा कॉम्पिटिशन एक्झाम्स परीक्षा दिली, बाबा माझ्या जीवनामध्ये ही तकलीफ आहे बाबा, तेव्हा बेलपत्राच्या जी दांडी आहेत, अंगठा आणि करंगळीपाशील बोटाने त्यावेळी बेलपत्राची ती दांडी पकडावी आणि बाबांच्या कानामध्ये सांगण्याआधी ते बेलपत्र धरलेला हात आपण नंदीवर ठेवायचा आहे आणि नंतर कानामध्ये सांगायचे आहेत आणि जाताना ते बेलपत्र शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या जागेवर अर्पण करून वापस जायचे आहे. देवादिदेव महादेवाला पार्वतीचे ऐकावेच लागते, हे बेलपत्राचे महत्व आहे. जेवढे फळ एक बेलपत्र आहे तेवढेच फळ कुठे बेलपत्राचे वृक्ष मिळाले तर त्या बेलपत्राची सावली आपल्यावरती पडत असेल, त्या बेलपत्राखाली बसून मात्र एक बेलपत्राचे पान ठेवून आपण भगवान शिवांचे नाव घेऊन जलही समर्पित केले तर ते 12 ज्योतिर्लिंग जल अर्पण करणे इतके बराबर फळ प्राप्त करते. एक बेलपत्राचे पान, एक बेलपत्राची झाडाची सावली आपल्याला कृतार्थ करते. ज्या ठिकाणी नंदी मंदिराच्या बाहेर बसलेला आहे, सुयशा त्या नंदीच्या कानापाशी स्वयं विराजमान राहते. कोणतीही नारी, पुरुष, मुलं, म्हातारी व्यक्ती, या संसार सागरातील कोणीही राहणारा मानव माझ्या मंदिरात येईल आणि नंदीच्या कानामध्ये काही बोलून जाईल तर तू ते ऐकून माता पार्वतीला सांगावे. पार्वती माझ्यासोबत प्रतिदिवस प्रदोष काळामध्ये, प्रदोषच्या वेळेस, सायंकाळच्या वेळी भ्रमण करण्यासाठी पार्वती माझ्यासोबत जाईल, तर पार्वती मैयाच्या ज्यांच्यासमोर नंदीला थांबेल मी त्यांच्यावर कृपा करेल. जेव्हा भगवान शंकरांच्या मंदिरात जाता तेव्हा वापस येताना नंदीच्या कानामध्ये जेव्हा आपण नंदीला काय सांगतो आणि नंतर नंदीवरचे शिंग आहेत त्या शिंगांच्या मधून शिवलिंगाचे दर्शन घेतात, नंदीला एखादी गोष्ट सांगितली जाते तर नंदीच्या कानात सगळ्यात पहिले जे बोलले जाते तर ओम अक्षराचा नाद केला जातो. आपण सरळ जाऊन जर नंदीच्या कानात बोलले आमची ही गोष्ट आहे तर ही गोष्ट तुम्ही शिवांपर्यंत पोहोचून द्या, तर सांगेल की नाही, पण आपण त्यांच्या कानामध्ये ओम शब्दाचा नाद करून आपल्या हृदयातील गोष्ट सांगाल, तुरंत शिवांपर्यंत ती गोष्ट पोहोचली जाईल.